आर-टी ॲडमिशन करताना लोक मोठ्या चुका करतात आणि फॉर्म रिजेक्ट होतो. आज मी तुम्हाला कंप्लीट प्रोसेस स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आर-टी ॲडमिशन 2026 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. रजिस्ट्रेशनपासून आणि फायनल ॲडमिशनपर्यंत संपूर्ण माहिती. सगळ्यात पहिली स्टेप जी असते ती असते रजिस्ट्रेशनची. तर यावरती सगळ्यात पहिल्यांदा शाळा ज्या येतात आणि नोंदणी करतात. त्यानंतर विद्यार्थी नोंदणीचा दुसरा टप्पा असतो. आता हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी वेबसाईट कोणती असते तर student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं विद्यार्थी नोंदणीचं. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP पाठवून व्हेरीफाय करणार. त्यानंतर तुम्हाला एक ID पासवर्ड मिळेल, तो तिथे टाकून रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचं. त्यानंतर दुसरी स्टेप येते फॉर्म फिलिंगची. यामध्ये मुलाचं नाव, जन्मतारीख, पालकांची माहिती, ॲड्रेस, लोकेशन सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची असते. जर चूक झाली असेल तर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, त्यामुळे परत एकदा चेक करायचं. त्यानंतर स्टेप तिसरी येते. यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात. आता डॉक्युमेंटमध्ये जन्माचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, जर कास्ट कॅटेगरीमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचा दाखला, ही सर्व कागदपत्रे तुम्हाला इथे अपलोड करावी लागतात. त्याच्यानंतर पुढची स्टेप येते ती म्हणजे चौथी स्टेप, स्कूल सिलेक्शन. आता तुम्हाला इथे शाळा निवडावी लागते. तुमच्या लोकेशनच्या जवळच्या शाळा ज्या आहेत त्या तुम्हाला इथे निवडायच्या असतात. याचा जो रेंज आहे तो 1 किलोमीटर किंवा 3 किलोमीटरच्या रेडियसमधील ज्या शाळा आहेत त्या तुम्हाला सिलेक्ट कराव्या लागतात. त्यानंतर पाचवी स्टेप येते फायनल फॉर्म सबमिशनची. फॉर्म सबमिट करा. त्यानंतर डाउनलोड या बटनवरती क्लिक करा किंवा सेव्ह बटनवर क्लिक करा. तुम्हाला एक रिसिप्ट जी आहे ती मिळून जाईल. त्यानंतर पुढची स्टेप येते 6वी स्टेप. 6व्या स्टेपमध्ये काय होतं तर लॉटरीची प्रोसेस होते. सिलेक्शन जे आहे ते कम्प्युटर लॉटरीने केले जाते. हे पूर्ण फुल ट्रान्सपरंट प्रोसेस राहते. तर इथं काय केलं जातं तर असे एक बाउल ठेवले जातात. प्रत्येक बाउलमध्ये 1 ते 10 पर्यंत असे नंबर असतात आणि प्रत्येक बाउलमधनं एक एक चिठ्ठी लहान विद्यार्थ्यांना काढायला सांगितली जाते. त्यानुसार तुमची लॉटरीमध्ये निवड केली जाते आणि जे काही नंबर सिलेक्ट झालेले आहेत ते नंतर आपल्या RTEच्या वेबसाईटवरती प्रदर्शित केले जाते. त्याची एक डेट ठरवली जाते. त्या दिवशी तुम्हाला लॉटरी जी आहे ती ऑनलाईन पाहता येते आणि तुम्हाला SMS देखील येतो. त्यानंतर पुढची स्टेप येते 7वी स्टेप, रिझल्ट आणि ॲडमिशन. हे 7व्या स्टेपमध्ये केलं जातं. तर जे काही विद्यार्थी आहे ज्यांचं सिलेक्शन झालं आहे, RTE लॉटरीमध्ये नंबर लागला आहे, त्या पालकांना त्यांनी रजिस्टर केलेल्या मोबाईलवरती SMS पाठवले जातात. तसेच वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला रिझल्ट देखील पाहता येतो. त्यानंतर तुम्हाला 15 दिवसाच्या आतमध्ये शाळेमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. जी काही कागदपत्रे तुम्ही अपलोड केली होती ती सर्व ओरिजिनल कागदपत्रे घेऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करून ॲडमिशन जो आहे ते कन्फर्म करून घ्यावं लागतं. काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट टिप्स जे आहेत ते तुम्हाला मी सांगतो. तर पूर्ण प्रोसेस पूर्ण फ्री आहे. यामध्ये कोणालाही पैसे देऊ नका आणि फेक एजंटपासून सावध राहा. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.